तर कर्जमाफीवर कॅबिनेट नोटवरून रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। लबाड सरकारचा कपटी चेहरा म्हणत रोहित पवार यांनी हा हल्लाबोल केला। तर रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट केले। पाहूया एकदा आपण काय नेमकं रोहित पवार यांनी हे ट्विट केले। सरकारवर टीका केली आहे। कर्जमाफी योजनेवरून सरकारची फसवी कर्जमाफी योजना असं ते म्हणतात आणि त्या ट्विटमध्ये ते म्हणतात, मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या टिप्पणीतच सरकार उघडपणे सांगत आहे की अटी लादून कर्जमाफीसाठी किमान निधीची आवश्यकता असेल। हा या लबाड सरकारचा कपटी चेहरा आहे। सर्वप्रथम हा अहवाल तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना चोप दिला पाहिजे। सरकारमध्ये शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील अधिकारी असले तरी काही प्रमाणामध्ये त्यांच्या शेतकऱ्यांची मुलंही आहेत। सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं ही टिप्पणी बाहेर आणणाऱ्या अधिकाऱ्याचे आभार। ही टिप्पणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर केली जात असताना एकाही मंत्र्यांनी तोंड उघडलं नाही। ते सर्वजण गप्प बसून आपले शब्द गिळत होते। हीच खेदाची गोष्ट आहे। कदाचित या योजनेतील टक्केवारीचा वाटा त्यांना मिळणार नसल्यामुळे ते शांत राहिले असावेत। सरकारनं आपली चूक सुधारून कर्जमाफीवरील अटी काढून टाकाव्यात। माझी विनंती आहे की त्यांनी चुकूनही शेतकऱ्यांची फसवणूक करू नये। रोहित पवार म्हणतात, सरकारकडून शेतकऱ्यांची जी फसवणूक केली जात आहे त्यातून त्यांना वाचवण्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी # अन्न पुरवठादारांसाठी आंदोलन।